गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता आपण जो सीडीपी विषय आहे, या सीडीपी विषयाची टेस्ट 3 बघणार आहोत. सीडीपी विषयाची टेस्ट 3 आपण 2 बघितल्या होत्या. काळजीपूर्वक समजून घ्या. जेवढं तुम्ही बॅच मध्ये अभ्यासलेलं आहे, जेवढे टॉपिक अभ्यासलेले आहेत, तेवढा पेपर त्याच्यावरच येतो. फक्त आपले टॉपिक किती काळजीपूर्वक अभ्यासलेले आहेत याच्यावर फार महत्व आहे. त्यामुळे टॉपिक ज्यांनी काळजीपूर्वक अभ्यासले त्यांना फार फायदा होईल. बघा, अजून ज्या विद्यार्थ्यांनी कुठेच बॅच जॉईन केलेली नाही, बघा खूप असे विद्यार्थी आहेत का अजून पण ते अभ्यासालाच लागले नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. तुम्ही प्ले स्टोर वर जा, पीएससी सव अकॅडमी हे ऍप्लिकेशन सर्च करा. तिथे तुम्हाला सर्व काही उपलब्ध होऊन जाईल. पेपर एक असेल किंवा पेपर काहींचा एक एकच पेपर असतो, तर 749 मध्ये, आणि ज्यांना दोघं पेपर घ्यायचे असतील तर त्यांना 1050 मध्ये उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या शेवटच्या दिवसामध्ये अभ्यासाला फार महत्व आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये नोट्स असतील, ऑनलाईन टेस्ट ऍप पण फार महत्वाचे, कारण जर तुम्ही बाहेर ऑनलाईन टेस्ट ऍप घेतली तर 300 रुपयाला भेटतात. तर आपल्याकडे ती बॅच घेतल्यावर तर ती फ्री मध्येच भेटून जाईल. तुम्हाला नोट्स मिळतील, लाईव्ह आणि रेकॉर्ड याच्यामध्ये व्हिडिओ मिळतील. सगळ्यात महत्वाचं आहे. चला आता आपण प्रश्नांना सुरुवात करा. काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. आणि पीएससी अकॅडमी हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. सर्व तुम्हाला तिथे उपलब्ध होऊन जाईल. चालेल, आता वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करू. तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा, प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. पाठांतर करण्याच्या मागे कोणीही लागू नका. प्रश्न पहिला, निम्नलिखित में से कौन सा विकास का सिद्धांत नाहीये, म्हणजे खालीलपैकी कोणता विकासाचा सिद्धांत नाही असं त्यांनी विचारलंय. कोणता? आता बघा, निरंतरतेचा विकास निरंतर होता है सिद्धांत आहे. विकास सभी के लिए एक समान गती से होता है, कधी होतो का एक समान गतीने? तर अजिबात होत नाही. विकास सामान्य से विशिष्ट की ओर होता है, हे पण बरोबर आहे. आणि विकास आनुवंशिक और वातावरण की अंतरक्रिया का परिणाम आहे, हे पण बरोबर आहे. पण आपल्याला निगेटिव्ह विचारलं होतं, ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कारण विकास सभी काही समान गती से होतोय का? तर अजिबात नाही. विकासाची गती ही वेगवेगळी असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा. फक्त इथे पाठांतर करू नका. पाठांतर केलेला विद्यार्थीकडे पास होत नाही, कारण ही काही टीईटी नाहीये, उपयोजनात्मक प्रश्न असतात. प्रश्न दुसरा, सेक्स, त्याला लिंग म्हणतो आपण. लिंग, सेक्स और जेंडर के संबंध में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? म्हणजे सेक्स आणि जेंडर, म्हणजे लिंग आणि जेंडर या संदर्भात तुम्हाला सही कथन विचारलंय. कोणता कथन सही आहे असं त्यांनी विचारलंय. पहिलं म्हटलंय, सेक्स एक सामाजिक है. नाही. लिंग काय असतं? जैविक असतं. पहिलं ऑप्शन बाहेर झालं. सेक्स एक जैविक जैविक अंतर को दर्शाता है, जबकि जेंडर सामाजिक द्वारा निर्मित भूमिका को दर्शाता है. ऑप्शन बी चांगला आहे. दोनों पूरी तरह से एक समान है. नाही. आणि काय म्हटले बघा, जेंडर का बदला नाही जा सकता. जेंडर आपण बदलू शकतो, बरोबर आहे का नाही? भूमिका बदलू शकते ना, महिलेचं काम पुरुष करू शकतो. म्हणजे हे पण पण आपल्याला ते सही कथन विचारलं होतं, तर ऑप्शन बी हे बरोबर दिलेलं आहे. हे सही कथन तिथे दिलेलं आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा, टॉपिक क्लिअर असेल तर एकही उत्तर चुकणार नाही, आणि टॉपिक क्लिअर नसतील तर उत्तरांची चुका होणार. प्रश्न तीसरा, फिल्म सैराट में आर्ची और पर्शा सामाजिक बंधनों और परिवारों को विरोध और जातीय नियमों को तोड़कर एक दूसरे से शादी करने का फैसला करते हैं. लॉरेंस कोलबर्ग के नैतिक विकास के सिद्धांत के अनुसार उनका ये निर्णय नैतिक तर्क चरण दर्शाता है. म्हणजे सैराट पिक्चर सगळ्यांनी बघितलाय, तर सगळ्यांनी बघितलाय. त्यामध्ये जे सामाजिक बंधन आहे किंवा ते परिवाराला विरोध करून काय करतात, एकमेकाशी लग्न करण्याचा फैसला करतात, निर्णय घेतात. तर मग लॉरेन्स कोलबर्गच्या सिद्धांतानुसार कुठे आहे? तर तुम्हाला माहिती आहे, आता पूर्व पारंपरिक मध्ये आहे का? तर अजिबात नाही, कारण ते आज्ञा तर पाळत नाहीये. पारंपरिक मध्ये आहे का? कानून आणि व्यवस्था नाही बाबा मानलं पाहिजे, आपल्या समाजाने नियम बनवलंय, लग्न केलं नाही पाहिजे दुसऱ्या जाती बरोबर, नाही, हे तर पाळत नाही. ते कुठे आहेत? उत्तर पारंपरिक स्तरावर हे सार्वभौमिक नैतिक सिद्धांत, म्हणजे काय, त्यांना आता सार्वभौमिकता म्हणजे आपला हक्क कळायला लागतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे ऑप्शन सी ज्यांनी दिले ते बरोबर दिलेलं आहे. आणि डी तर अजिबात नाही. पारंपरिक स्तर, अच्छा लडका अच्छी लडकी, मग तर त्यांनी पाळलंच असतं, नाही बाबा लग्न करायला नको कारण आपले घरचे वाईट म्हणतील, म्हणजे हे पण नाही. तर ऑप्शन सी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. म्हणजे टॉपिक क्लिअर असेल तर उत्तर देऊ शकतात. कळालं?
ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा. प्रश्न चौथा, जब कोई समाज, काय म्हटले बघा, जब जब कोई समाज वैचारिक रूप से रूढ़िवादी हो जाता है, समाज रूढ़िवादी हो जाता है, तो उसकी विमर्श विमुखता और तार्किक संशयवाद के प्रति शत्रुता और नागरिक समाज में किस प्रकार का संकट का जन्म देते है. म्हणजे समाज रूढीवादी होतोय आणि तो कशाला शत्रुत्वाचा जन्म देतोय, म्हणजे जर एखाद्याने त्या रूढीवादीवर जर टीका केली, नाही बाबा हे चुकीचं आहे, तर त्याच्याशी शत्रुत्व घेतात. काय घेतात? शत्रुत्व घेतात. नाही बाबा हेच बरोबर आहे. जरी का चुकीचं असे ना, तरी कोणी जर टीका केली, संशयास्पद, म्हणजे जर एखादा तार्किक, आता एखादा विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला गेला, चांगल्या ठिकाणी, तर साधारण तो ग्रामीण भागामध्ये एखादा रूढीवाद आहे त्याच्यावर तो टीका करेल. नाही बाबा हे चुकीचं आहे, मी शिकलेलो आहे. मग त्या व्यक्तीशी काय करतात, हे शत्रुत्व करतात. कोण करतात? जो रूढीवादी समाज होऊन जातो. मग याचं कारण काय आहे? जन्म देते. काय ते जन्म देते? पहिलं ऑप्शन म्हटले, संज्ञानात्मक अनुकूलवर सामूहिक बौद्धिक गतिहीनता. काय होते? सामाजिक गतिहीनता म्हणजे काय आणि बौद्धिक गतिहीनता म्हणजे काय? का हे मानायलाच तयार नसतात का आता हे बदललं पाहिजे. गतिहीनतेबरोबर काय होतं? गतिहीनता नाही म्हणून काय होतं? जन्म देते. कोणत्या प्रकाराला संकट देते? तर गतिहीनता ही निर्माण होते. संस्था पारदर्शिता व्यक्तीवर त्वरित विविध सुधार केला असतं तर तो विरोध कशाला करेल. आणि सामाजिक विखंडक के साथ वैचारिक चेतना का तीव्र प्रचार राहिला असता त्याने विरोध केला नसता. आणि डी ऑप्शन म्हणते परंपरागत सत्ता का संरचना का पूर्ण लोकतांत्रिक. अरे लोकतांत्रिक जर राहिले तर तो बोलतोय ना, ते विरोध का होतो? कारण ते गतिहीनता, बौद्धिक गतिहीनता ते मानायलाच तयार नसतात. नाही बाबा आमचं बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन ए ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर दिलेले. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न पाचवा बघा. प्रश्न पाचवा, काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या. फक्त प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. जब एक बालक के सामने नई और अपरिचित संज्ञानात्मक परिस्थिती आती है, बघा काय प्रश्न काय म्हणतोय, जब एक बालक के सामने नई और अपरिचित संज्ञानात्मक परिस्थिती आती है, वो मौजूदा मानसिक तंत्र, म्हणजे कॉग्निटिव्ह जे स्ट्रक्चर आहे, तंत्र में कोई परिवर्तन के बिना, बघा कोई परिवर्तन करतोय का? तर अजिबात नाही. कोई परिवर्तन के बिना उस नई सूचनाओं को अपने पूर्व ज्ञान पर समाहित करने का प्रयास करता है. संज्ञानात्मक सामर्थ्य साधारण इस प्रक्रिया को क्या कहते, म्हणजे काय, जे नवीन काही त्याच्याबरोबर येतंय जरी ते अपरिचित आहे पण तो त्याच्यामध्ये बदल करत नाही, डायरेक्ट काय करतोय, सूचनाओं को अपने पूर्व ज्ञान में समाहित करता, म्हणजे डायरेक्ट बदल केलं असेल तर समायोजन. बघा म्हणजे काय करतोय तो, आत्मसात करण. बदल केव्हा होईल? जेव्हा तो याच्यामध्ये नवीन सूचनामध्ये बदल करत राहिला असता तर ते समायोजन. पण इथे आत्मसात करण, कारण जसं तसं स्वीकारणं, त्याला आत्मसात करण असं म्हटलं जातं. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 6 बघा. प्रश्न 6, प्रश्न 6 इथे बघ, 6 वर्षीय प्रिया, 6 नंबर ते म्हणून ते 6 आकडा टाकला होता, पण ते 6 नंबर असल्यामुळे तो काढला गेला. 6 वर्षीय प्रिया ये मानने में असमर्थ है यदि उसकी माँ उसकी अध्यापिका भी है. म्हणजे काय, ती 6 वर्षाची प्रिया काय, तिची आई काय आहे, शिक्षिका पण आहे आणि तिची आई पण आहे, अध्यापिका भी है. तो वो एक ही समय में दो अलग अलग भूमिकाओं में श्रेणियों को कैसे आ सकती है. म्हणजे तिचं म्हणणं काय, का माझी आई तर आईच आहे, ती शिक्षिका कस काय होऊन जाईल, किंवा ती शिक्षिका आहे तर ती आई कस काय होईल. म्हणजे काय, एकच भूमिकेवर काय आहे तिचं लक्ष केंद्रित आहे. वो केवल एक ही समय किसी व्यक्ति या वस्तु को केवल एक ही विशेषता पर ध्यान केंद्रित केंद्रित कर पाती है. पियाजे के सिद्धांत के अनुसार बालिका का ये चिंतन संज्ञानात्मक सीमा को ग्रसित. कोणती सीमा आहे? तर सगळ्यांना माहिती आहे केंद्रीकरण चालू आहे. काय? केंद्रीकरण. त्यामुळे तिला काय वाटतं, नाही बाबा माझी आई कस काय शिक्षिका होईल, किंवा जी माझी आई आहे ती शिक्षिका होऊ शकत नाही, म्हणजे एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करते. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा. पाठांतर केलेल्या विद्यार्थ्यांचं काय कळेल इथे? पाठांतर केलेले विद्यार्थी काय करतील? व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बघा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आजूबाजूच्या जे मित्र असतील त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा जे तयारी करत आहेत. प्रश्न 7, श्रीमती शर्मा अपनी हिंदी कक्षा में छात्रों को व्यवहार और सीखने की गति को सुधारना चाहती है. व्यवहार और सीखने की गति को सुधारना चाहती है. वह विभिन्न मनोवैज्ञानिक सिद्धांतों का उपयोग करना चाहती है. कक्षा में एक विशेष परिस्थितियों में वो चाहती है कि छात्रों कठिन शब्दों का
सही उच्चारण सीखे, म्हणजे तिचा उद्देश काय, आता कठीण शब्द जे आहेत त्याचं सही उच्चारण सीखे। जब कोई छात्र सही उच्चारण करता है वो तुरंत मुस्कुरा कर बहुत अच्छा कहती है, म्हणजे ज्या वेळा एखादा विद्यार्थी जे उच्चारण योग्य करतो तर काय मुस्कुरा कर काय करते है, बहुत अच्छा कहते, स्माइल देणे, बरोबर आहे का नाही? कहती है। शिक्षिका ये विशिष्ट व्यवहार तुरंत शाबाशी देना किस मनोवैज्ञानिक के सिद्धांत को दर्शाता है, जबकि ये अन्य अन्य विकल्प अलग सिद्धांतों को संबंधित है। म्हणजे इथे काय करते शिक्षिका, समजा एखादा विद्यार्थी असेल त्याने उच्चार बरोबर केला, स्माइल द्यायची एकदम भारी, म्हणजे स्माइलच्या आधारे, बरोबर आहे का नाही? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाबासकी देणे, पुनर्वलन देणे, म्हणजे काय, बीएफ स्किनरचा क्रियाप्रसूतचा सिद्धांत इथे वापरत आहे। कळालं? आता काहींना माहित पण नसेल हे काय झालं एवढा गोंधळ, कळालं? म्हणजे बॅचचा हा फायदा होतो। त्याच्यानंतर प्रश्न 8 बघा, प्रश्न 8वा काळजीपूर्वक समजून घ्या। व्हिडिओची क्वालिटी, ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल ती क्वालिटी वाढवून घेऊ शकतात, युट्यूबला सेटिंग असते। कक्षा 8वीं की हिंदी शिक्षिका सुप्रिया, बघा कक्षा 8वीं की हिंदी शिक्षिका सुप्रिया, सुप्रिया जी ने अपनी कक्षा में व्याकरण का नया प्रत्यय प्रत्यय प्रबंध पढ़ाना चाहती है। वह चाहती है कि विद्यार्थी इस कठिन विषय को आसानी से समझ सके, म्हणजे तिला व्याकरण शिकवायचंय आणि ते काय आसानी से समझ सके। इसके लिए वो विद्यार्थी को एक आधा हल किया हुआ उदाहरण देती है, फिर उन्हें छोटे छोटे समूह में बांटकर चर्चा करने का अवसर देती है और आवश्यकताओं के अनुसार उन्हें बच्चे के बीच संकेत हिंट देने, बघा संकेत देती है। लेव वाइगोस्की के सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत के अनुसार शिक्षिका सुप्रिया जी कक्षा में किस मुख्य शैक्षणिक रणनीति का उपयोग कर रही है, कशाचा उपयोग करते, तर सगळ्यांना माहिती आहे पाड आणि ढाचा, त्याला स्कॅप फोल्डिंग, त्याचा ती उपयोग करत आहे। कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 9 बघा, अभिकथन आणि कारण या प्रश्नांचा सराव जास्तच करा। अभिकथन आणि कारण या प्रश्नांचा सराव जास्तच करा। प्रश्न 9, अभिकथन, शिक्षिका को प्रतिभाशाली विद्यार्थियों को कक्षा में सामान्य पाठ्यक्रम के साथ समृद्धी, म्हणजे काय समृद्धी म्हणजे काय, त्यांना सामान्य बरोबर थोड्या गोष्टी मोठ्या पण शिकवणे, कार्यात्मक का उपयोग करना चाहिए, बरोबर आहे, कारण जे प्रतिभाशाली विद्यार्थी असतात ना त्यांना जरी हा टॉपिक शिकवला ना ते म्हणतात सर पुढचं शिकवा, म्हणजे काय त्यांना थोडा उच्च स्तर द्यावा लागतो। कारण म्हणते प्रतिभाशाली बच्चे अपनी तीव्र गति से सीखते हैं, उन्हें सामान्य गति से चलने वाले पाठ्यक्रम से बोरियत होती है। का त्याने का समृद्धी दिलं पाहिजे का म्हणजे जेणेकरून सामान्य गोष्टी शिकवल्यानंतर का थोडं वरच्या लेवलला शिकवलं पाहिजे, कारण जर सामान्य गोष्टी असतात ते बोरियत होऊन जातात, त्यामुळे काय केलं पाहिजे, म्हणजे दोघं एका संदर्भात बोलताय, ए और आर दोनों से हे व्याख्या करताय, कारण त्यालाच अनुसरून ते बोलतंय। कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा, प्रश्न 10 काळजीपूर्वक समजून घ्या। प्रश्न 10 काळजीपूर्वक वाचा। बघा प्रश्न 10 काय म्हणतोय, अभिकथन, अति संवेदनशील शिक्षार्थी कक्षा में वातावरण में सूक्ष्म उद्दीपकों जैसे के प्रति अतिशय प्रक्रिया व्यक्त करते हैं, जिनसे उन्हें संज्ञानात्मक संसाधन शीघ्र ही संकुचित हो जाता है, म्हणजे जे अति संवेदनशील विद्यार्थी असतात ना छोट्या छोट्या गोष्टींवर काय होतात नाराज होणे वगैरे हे पण होतं, अति संवेदनशील विद्यार्थी, ते बरोबर आहे, शीघ्र संकुचित हो जाते हैं असं म्हटलंय। कारण म्हणतंय ऐसे विद्यार्थियों में तांत्रिक शास्त्रीय स्तर प्रसंगरण संवेदनशीलता अत्यधिक प्रखर होती है, जो उन्हें बाध्य परिवेश में परिवर्तनों के प्रति अधिक सुबेद और बनाते हैं, म्हणजे का ते शीघ्र संकुचित होऊन जातात, कारण ते काय असतात संवेदी प्रकरण संवेदनशीलता अत्यंत प्रखर असते, आपल्यापेक्षा जास्त प्रखर असते, काही गोष्ट जरी घडली ना त्यांना ते म्हणजे फार ते मनाला लावून घेणारे विद्यार्थी असतात। म्हणजे काय झालं हे दोघं एका संदर्भात बोलतात, त्यामुळे तुम्हाला माहिती ते काय करतात हे व्याख्या करत असतात। कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 11 बघा, प्रश्न 11 अभिकथन आणि कारण याच्यावर प्रश्न भरपूर विचारले जातात, त्यासाठी टॉपिक क्लिअर पाहिजे, काय पाहिजे, टॉपिक क्लिअर पाहिजे, टॉपिक जर क्लिअर नसेल तर फार अवघड आहे। प्रश्न 11 अभिकथन आणि कारणवर, प्राथमिक स्तर के बालकों को लेखन कार्य प्रारंभ कराने से पूर्व, पहले म्हणजे पूर्व म्हणजे पहले
मिट्टी के पिंड गुथने म्हणजे काय, आपण बघा मातीचे असे गोळे बनवतो बघा, गुथने और कागज फाडकर चिपकाने की जैसी क्रिया करानी चाहिए. बरोबर आहे, म्हणजे लेखन कौशल्य शिकवण्याच्या आधी ते माती असेल किंवा कागद कापणे असेल, हे क्रिया शिकवली पाहिजे. का? कारण त्यांचा सूक्ष्म कौशल्यांचा विकास होण्यासाठी. नाहीतर सर कागद फाडून काय भेटणार आहे? समजून घ्या. कारण म्हणा, कारण काय म्हणते, हस्तलेखन जैसी जटिल क्रिया, हस्तलेखन जटिल आहे ना, त्यात पोरगा शाळेत आला लिहायला लागून जाईल, होणार नाही. जटिल क्रिया संपादन से पूर्व उंगलियों और हथेलियों का छोटी मांसपेशियों का सुदृढ़ीकरण तथा सूक्ष्म गामक कौशल्य का परिचय होना अनिवार्य है. म्हणजे त्या मुलाला जेव्हा ते मातीचं किंवा कागद या पद्धतीने करेल तर काय होईल, गामक कौशल्यांचा विकास होईल. असे बोट हा लहान मुलं करू शकतं का? तर अजिबात नाही. जसं आज आपण लिहू शकतो. हा समजा हे प्रिया नाव आहे, तुम्ही सांगितलं लिहून दाखव रे, ते असं काहीतरी करून देईल, मग तुम्ही म्हणाल हा पाय रे गाढवा, मी तुला काय लिहायला लावलं आणि तू अशा पद्धतीने काय लिहून दिलं, कारण त्या गामक कौशल्यांचा विकास नाही. त्यामुळे तुम्ही सहज लिहू शकता. नाही बघा, अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात. कळालं? म्हणजे असे म्हणजे दोघं काय करतात, एकमेका संदर्भात योग्य बोलताय म्हणजे काय, ए और आर दोनों सही है. मुद्दा कळाला? नाहीतर मग का बरं केलं पाहिजे, त्याचे कारण पण दिले, कारण त्यांचं सूक्ष्म जे कौशल्य आहे ते डेव्हलप झालं पाहिजे. कळालं? त्याच्यानंतर अभिप्रेरणा हा टॉपिक घेतलेला होता काळजीपूर्वक. प्रश्न 12, अभिकथन. आंतरिक रूप से अभिप्रेरित बच्चे बाहरी पुरस्कारों के बिना लगातार सीखते. बघा, जे आंतरिकपणे अभिप्रेरित आहेत, त्या जागेवर तुम्ही असो नाही तर मी असो, त्यांना सांगायची गरज नाही घरची तू अभ्यास कर, ते काय करू शकतात, लगातार शिकते. आहेत का नाही तुम्ही? तुम्ही तसेच आहेत. बरोबर आहे का नाही? घरचे थोडी सांगताय, अभ्यास करताय. बरोबर आहे. कारण म्हणते आंतरिक अभिप्रेरणा में कार्य करने का मुख्य उद्देश्य स्वयं का संतोष व रुचि है, ना की कोई बाहरी इनाम. आंतरिक अभिप्रेरणा म्हणजे काय, बाहरी इनामासाठी नाही, मला हे आलं पाहिजे त्यामुळे मी करतोय, रुची होणार बाहरी इनामावर नाही. म्हणजे दोघं काय करतात, एकमेका संदर्भात बोलताय, ज्या वेळा ते एकमेकाच्या संदर्भात आणि त्यानुसार बोलणार तर एकमेकाची व्याख्या करतात. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 13 काय म्हणतोय प्रश्न, काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 13, अभिकथन. वंचित पृष्ठभूमि से आने वाले बच्चों को विद्यालय में सफल होने के लिए, बघा वंचित पृष्ठभूमि हा टॉपिक आहे ना आपला, तर आहे, विद्यालय में सफल होने के लिए विशेष सहायता और अनुकूल पाठ्यक्रम की आवश्यकता होती. बरोबर आहे, वंचित पृष्ठभूमीचे जे विद्यार्थी असतात, कारण त्यांच्याकडे चांगला परिसर नसतो, त्यासाठी तुम्हाला काय करतं, विशेष सहायता त्यांना द्यावी लागेल. द्यावी लागेल का नाही? तर द्यावी लागेल. कारण म्हणतंय इन बच्चों के पास घर में शैक्षणिक संसाधन और मार्गदर्शक और भाषा का विकास पर्याप्त अवसर नाही होते. का तुम्हाला विशेष संधी द्यायच्या आहेत किंवा परिसर तसा का निर्माण करायचा किंवा पाठ्यक्रम पण काय करायचा आहे, त्यांच्या आवश्यकतेनुसार का करायचा आहे, कारण त्या बिचारांकडे संसाधन उपलब्ध आहे का, चांगला मोबाईल आहे का किंवा चांगल्या गोष्टी आहेत का, तर नाही. म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काय करा, बच्चों के पास घर शैक्षणिक संसाधन मार्गदर्शक भाषा का विकास का पर्याप्त अवसर नाहीये, म्हणजे भाषा असेल किंवा जे शिकायचं असेल अवसर नाहीये, म्हणून तुम्हाला ते अनुकूल करावं लागेल. म्हणजे काय करतात, दोघं एका संदर्भात योग्य बोलताय म्हणजे ते व्याख्या करतात. एवढं तर कळतं. त्याच्यानंतर अशा प्रश्नांची तयारी करा. अशा प्रश्नांची पण तयारी चांगली करून ठेवा. प्रश्न दिसतोय ना? प्रश्न काळजीपूर्वक बघा. बघा आता आपण प्रश्न वाचू. प्रगतिशील शिक्षा के संदर्भ में निम्नलिखित में से कथनों पर विचार कीजिए. आता प्रगतिशील शिक्षण वाचलं असेल तर माहित असेल. विचार कीजिए. हमेशा रटन याद करने और परीक्षाओं का अंक सर्वोत्तरी महत्व दिया जाता है, तर अजिबात नाही, पहिलं ऑप्शन बाहेर झालं. करके सीखणे लर्निंग बाय डुइंग, बघा लर्निंग बाय डुइंग व्यावहारिक अनुभव पर बल देते, दुसरा ऑप्शन बरं आहे. कक्षा का वातावरण लोकतांत्रिक होता है जहां जहां छात्रों को प्रश्न पूछने और स्वतंत्र दी जाते है. बरोबर आहे, लोकतांत्रिक वातावरण म्हणजे काय, सगळ्यांचं म्हणणं, जसं आजचा बोलू दे नाही, तुम्ही याच्या विरुद्ध बोलू नका, त्याच्या विरुद्ध बोलू नका, म्हणजे लोकतांत्रिक आहे का, तर लोकतांत्रिक म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याला मत मांडता आलं पाहिजे. 2 आणि 3 चांगलं आहे. आणि चौथा ऑप्शन काय म्हणतो बघा, शिक्षक केवळ एकही मूकदर्शक होता है, केवळ मूकदर्शक होता है, छात्रों की गतिविधियों में हस्तक्षेप नाही करता. नाही बाबा, तुम्ही चुकीचं काही करत असेल ना, मी फक्त पाहण्याची भूमिका घेतोय, चालेल का, तर चालणार नाही. म्हणजे चौथा ऑप्शन पण बाहेर झाला आणि पहिला ऑप्शन बघा. आता पहिलं ऑप्शन कुठे आहे ते पहिले बाहेर काढू. हे बघा, इथे पहिलं ऑप्शन आलेलं आहे, इथे पण पहिलं ऑप्शन आलेलं आहे. चौथा ऑप्शन हे बघा इथे आलेले सी मध्ये, हे बाहेर झालं.
म्हणजे राहिलं तुमचं 2 आणि 3 जे आपण बरोबर काढलं होतं. अजून एक तुम्हाला एक सांगतो बघा. या वेळा असा माझा अंदाज हे जे दिलंय ना आता बघा इथे काय दिलेलं आहे उपरोक्त कथनों में से सही कथन बघा एखाद्या वेळेस बघा ते काय करू शकतात करू शकतात करू शकतात त्यांना काय अवघड नाही. या जागेवर त्यांनी जर गलत शब्द वापरला बघा गलत कथन निवडा असा जर शब्द जर दिला बघा देऊ शकतात ते गलत शब्द म्हणजे बाय चान्स आपण कधी कधी चांगले शोधायचे आणि उत्तर चांगलं द्यायचं पण हे जर वाचलं नाही तर इथे जर त्यांनी गलत शब्द या उपरोक्त गलत कथन चुनिये गलत कथन असं पण करू शकतात का नाही तर ते करू शकतात कारण विद्यार्थी कशा पद्धतीने नापास झाले पाहिजे कारण काय नापास झाले पाहिजे हा त्याच्या मागील उद्देश असतो त्यामुळे या गोष्टी सुद्धा खाली वाचा कळालं एवढं बारीक कोणी सांगत नाही पण मी सांगतो कारण मला जास्त तुम्हाला सांगू का माझा क्लास 10% विद्यार्थ्यांसाठी नाही जे 90% सामान्य विद्यार्थी आहेत त्यांना घेऊन पास करायचंय कळालं त्याच्यानंतर प्रश्न 15 बघा प्रश्न 15 कळालं करू शकतात ते करू शकतात मी असं म्हणत नाही ते करणारच आहेत पण करू शकतात त्यामुळे तुम्ही पण त्या तयारीमध्ये राहा नाही सगळं बघा म्हणजे बॅट्समनने यॉर्कर साठी पण तयार पाहिजे आणि बाउन्सर साठी पण तयार पाहिजे नाहीतर सर आम्ही यॉर्करची दररोज प्रॅक्टिस चालू आहे आणि पहिलाच बॉल बाउन्सर लागला तोंडावर पडला बेशुद्ध असं चालेल का तर अजिबात नाही सगळ्या गोष्टींसाठी तयार राहावं लागतं कळालं एक आदर्श शिक्षक शिक्षक की भूमिका के संबंध में निम्नलिखित में से कथनों पर विचार कीजिए बरोबर आहे ना आता आदर्श शिक्षक कसा आहे त्या कथनावर विचार करायचा आहे पहिलं म्हटलं शिक्षक को छात्रों के लिए एक मित्र और मार्गदर्शक होना चाहिए बरोबर आहे जसं तुम्हाला काही अडचण असेल का तुम्ही म्हणता सर सांगा नाही समजत नाही मार्गदर्शक मित्रासारखं प्रत्येक वेळा मी शिक्षक हे तुमच्यावर आपण काय म्हणतो लेबल नाही लावायचं नाही मार्गदर्शक पाहिजे दुसरं म्हटलंय शिक्षक मुख्य कार्यों में केवळ पाठ्यक्रम समाप्त फक्त कार्य पाठ्यपुस्तक समाप्त करणं आहे का माझं तर नाही तुम्हाला समजणं पण आहे ऑप्शन 3 म्हणतंय शिक्षक को कक्षा में एक सुगम करता म्हणजे मदत करता होना चाहिए चांगलं आहे म्हणजे फक्त 2 बाहेर झालं बघा आता 2 कुठे आलेले म्हणजे काही लोकांना जर कळत नसेल बघा समजा 2 इथे आले बाबा इथे तर नाहीये मग आता आपल्याला 2 1 आणि 3 हे चांगले भेटलेले बघा कुठे दिलेले 1 आणि 3 याच्यामध्ये तर एकच दिले इथे सविकथन तर सही म्हणता येणार नाही म्हणजे आपलं ऑप्शन बी हे 1 आणि 3 हे चांगले दिले कळालं म्हणजे यॉर्करचीच तयारी करण्यापेक्षा बाउन्सरची पण तयारी करा नाहीतर कोमात पहिल्याच बॉलात कळालं आणि 1 मार्क काय असतो ते माहित आहे ना कोणती हिरोनी ऐश्वर्या रायच म्हणते ना 1 मार्क वगैरे कमी आला कोणचा एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जाने बाबू तशा पद्धतीने होईल आता जे म्हणतात ना काय आहे मागच्या वेळा आम्हाला दात कमी पडले अभ्यास नाही केला अरे बाबा तू जरी या वेळा जर समजा योग्य अभ्यास नाही केला एक जरी कमी पडला तरी तू नापासच आहे त्यामुळे असं करू नको प्रश्न 16 चांगला आहे पिक्चर बघितलाय ना म्हणून 2 प्रश्न घेतले टॉपिक क्लिअर होण्यासाठी सैराट फिल्म में आर्ची कहती है बघा आता सैराट फिल्म ची आर्ची कहती है मुझे परस्या से शादी नहीं करनी चाहिए क्योंकि मेरे घर वाले मुझे बहुत मारेंगे लॉरेंस कोलबर्ग के सिद्धांत के विकास के जो लॉरेंस को विकास के सिद्धांत के अनुसार आर्ची कोण से तर पर आहे बघा पहिल्या वेळा ते स्वातंत्र्य स्तरवर होते ते म्हणे नाही बाबा आम्हाला लग्न करायचंच आहे जातीपातीचा आम्ही विचार करत नाही ते पोचले होते उत्तर पारंपरिक मध्ये म्हणजे आता आम्हाला गरज नाही पण आता ती आर्ची काय म्हणते का मी लग्न करू शकत नाही का घरचे चांगले बदडतील म्हणजे आता का पाळते ती मी लग्न नाही करणार पण का करणार नाही मला घरचे हाणतील मारतील मग तुम्हाला माहिती आहे कुठे आहे उत्तर पारंपरिक तर अजिबात नाही पारंपरिक अच्छा लड़का अच्छी लड़की आहे का तर अजिबात नाही ते मला मारतील बघा इथे काय मुझे बहुत मारेंगे मारेंगे म्हणजे पूर्व पारंपरिक नैतिकता यामध्ये सजावर आज्ञापालिका दंड त्याला काय म्हणतात दंड एवं आज्ञापालन का बरं ते आर्ची थांबले नाही बाबा माझे घरचे लय धोपडतील मला त्यामुळे मी थांबले म्हणजे काय सजावर आज्ञा करता इथे ते आहे बाकी काही वाचायची गरज नाही ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले कळालं टॉपिक क्लिअर ना प्रश्न वाचा हा प्रश्न वाचा प्रश्न काळजीपूर्वक वाचा समजून घे मानसशास्त्र समजून घेणं फार सोपं आहे तुम्हाला ते दैनंदिन जीवनाशी जोडता आलं पाहिजे बघा प्रश्न 17
प्राथमिक स्तर पर भाषा सीखने सिखाने के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा दृष्टिकोन नकारात्मक आहे? बघा, भाषा शिकवण्यासाठी कोणता दृष्टिकोन नकारात्मक आहे असं त्यांनी विचारलं. आता कोणता दृष्टिकोन नकारात्मक आहे? बच्चों को चित्र दिखाना, कल्पना करना अवसर देना चांगला है। बच्चों को मातृभाषा को उचित स्थान और सम्मान देना चांगला है। शुद्ध उच्चारण ना होने पर बच्चों को बार बार टोकना और कक्षा के सामने उनका मजाक बनाना हे चालणार नाही, म्हणजे हे तुमचं चुकीचं आहे. आणि प्रिंट समृद्ध वातावरण हे तर चांगलं आहे, पण ऑप्शन सी ज्यांनी दिले ते बरोबर आहे, कारण तुम्हाला नकारात्मक दृष्टिकोन विचारलेला होता. कोणता दृष्टिकोन? नकारात्मक दृष्टिकोन. त्याच्यानंतर प्रश्न 18 बघा. प्रश्न 18 काळजीपूर्वक समजून घ्या. अति सक्रियता बच्चों में बैठने की व्यवस्था कक्षा में कैसी होनी चाहिए? जे अति सक्रिय विद्यार्थी आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था वर्गामध्ये कशी करणार यावर तुम्हाला प्रश्न आलेला आहे. पहिलं म्हटलं खिडकी के पास, डायरेक्ट ते तर अजून बाहेर बसत बघेल. कक्षा के पीछे, नाही बाबा मग ते काही पण करत बसेल वर्गात, ते पण चालणार नाही. शिक्षक के ठीक सामने ज्या भटकाने वाले चीजों को कम हो, म्हणजे काय शिक्षकाच्या समोर बसवा जेणेकरून ज्या गोष्टी त्या विद्यार्थ्याला आपण काय म्हणतो तो विचलित होणार नाही, या गोष्टी त्याला द्यायच्या आहेत. कळालं? आणि कक्षा के बाहेर तर अजिबात नाही. त्याच्यानंतर प्रश्न 19 बघा. प्रश्न 19 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 19 समावेशी शिक्षण या संदर्भात आलेला प्रश्न आहे. समावेशी शिक्षा के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन सबसे उपयुक्त है? समावेशी शिक्षणासंदर्भात कोणतं कथन सबसे उपयुक्त आहे? काय विचारलंय? सबसे उपयुक्त विचारलेलं आहे. कळालं? पहिलं म्हटलंय ये बिना किसी भेदभाव के सभी बच्चों को सामान्य कक्षा में पढ़ाने की वकालत करता है. बरोबर आहे. ये केवल विशेष आवश्यकता वाले बच्चों को अलग शिक्षा देने का तो अजिबात नहीं. ये बुद्धिमत्ता बच्चों को अलग, कमजोर बच्चों को अलग पढ़ाने का अजिबात नहीं. ये केवल सामान्य शिक्षा कशामध्ये है? ये बिना किसी भेदभाव के सभी बच्चों को एक सामान्य शिक्षा देने प्रदान करता है, असं त्यांनी विचारलंय. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 20 बघा. प्रश्न 20 काळजीपूर्वक समजून घ्या. कक्षा में बच्चों को उनकी उम्र के अनुसार प्रत्यक्ष अनुभव और देकर और सक्रिय खोज के माध्यम से सिखाने की योजना किस मनोवैज्ञानिक पर आधारित आहे? म्हणजे विद्यार्थ्यांना जे अनुभव दिले पाहिजे ते कसे दिले पाहिजे? तर कसे? सक्रिय सक्रिय खोज. आता सक्रिय खोज म्हणजे कोण? तुमचा पियाजे. कोण आहे? पियाजे. बाकी काही विचार करायचा नाही. पियाजे सक्रिय खोज. त्याच्यानंतर प्रश्न 21 बघा. निम्नलिखित में से कौन सा व्यवहार आलोचनात्मक चिंतन को बढ़ावा नहीं देता? आलोचनात्मक चिंतन को बढ़ावा नहीं देता म्हणजे कोणता व्यवहार? पहिलं म्हटलंय बघा, किसी भी जानकारी को बिना सोचे समझ मान लेना, म्हणजे जे सांगितलं ना ते मी ऐकून मानून घेतलं, हेच काय? हेच बढ़ावा देणार नाही. म्हणजे ऑप्शन ए ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. बाकी काही वाचलं नाही तरी ते तुम्हाला चालेल. कळालं? कारण विचार न करता. त्याच्यानंतर प्रश्न 22 मानव में बच्चे का लिंग मुख्य रूप से कशावर निर्धारित असतं? हे सगळ्यांना माहिती आहे. कशावर असतं? पिता के गुणसूत्र याच्यावर ते काय असतं? निर्धारित असतं. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 23 बघा. कक्षा में गुड टच और बैड टच जैसी संवेदनशील विषय पर, बघा कक्षा में गुड टच आणि बैड टच या संवेदनशील विषयावर काय करायचं आहे? विषय पर शुरुआत करते समय एक शिक्षक को सबसे पहले क्या करना चाहिए? बच्चों को सीधे उन अंगों का नाम बताना, म्हणजे डायरेक्ट सांगून द्यायचं नाव चालणार नाही. कक्षा में एक सुरक्षित और हसमुख भरोसेमंद माहौल बनाना चाहिए. हे चांगलं आहे, कारण पहिले माहौल बनवा. आणि बच्चों को डराने वाली कहानियां सुनाना चालणार नाही. केवळ लडकियों को अलग करना, आपल्याकडे हे चालतं. मुलींना वेगळं करून, पण तसं चालत नाही. सगळ्यांना एकत्रितपणे सांगावं लागतं. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. त्याच्यानंतर प्रश्न 24 बघा. प्रश्न 24 काळजीपूर्वक समजून घ्या. कक्षा में मासिक धर्म जैसे विषय पर लड़कों और लड़कियों को एक साथ बैठकर सिखाने का आवश्यकता क्यों है? म्हणजे काय? मासिक धर्म हा
विद्यार्थ्यांना एकत्रितपणे शिकवला पाहिजे. का शिकवला पाहिजे? का बरं आवश्यकता आहे? असं त्यांनी विचारलंय. का आवश्यकता आहे? पहिलं ऑप्शन काय म्हटलंय? ताकि लड़के इस विषय का मजाक बना सके. अजिबात नाही. ताकि लड़कों में संवेदनशीलता बढ़े और लड़कियों की शारीरिक चुनौतियों को समझे. ये चांगला आहे. सी म्हणते ताकि लड़कियों कक्षा में असहज महसूस करे और स्कूल आना छोड़ दे. मुलींनी शाळेत आलं तर नाही. डी ऑप्शन म्हटले ताकि छात्राएं बिना झिझक के एक दूसरे की प्राकृतिक शारीरिक समस्याओं की मदत कर सके. म्हणजे काय? बी आणि डी हे सगळ्यात बेस्ट आहे. कुठे आपल्याला बी आणि डी दिलेले आहे? ऑप्शन बी मध्ये बी आणि डी दिले. आपल्याकडे होत नाही, पण हाच उद्देश सगळ्यात बेस्ट आहे. कळालं? आपल्याकडे वापरच करत नाही ना आपले शिक्षकच थोडा जास्त रूढीवादी आहेत. बरोबर आहे का नाही? शिक्षकच रूढ़िवादी है, त्यामुळे दृष्टिबाधित विद्यार्थियों को पढ़ाते समय एक शिक्षक को निम्नलिखित में से किसका उपयोग नहीं करना चाहिए. आता दृष्टिबाधित विद्यार्थी म्हणजे ज्या मुलांना दिसत नाही तर कशाचा उपयोग केला नाही पाहिजे असं त्यांनी विचारलंय. ब्रेल लिपी चालेल, ऑडिओ म्हणजे त्यांना ऐकू येतं आणि केवळ दृश्यात्मक हे चालणार नाही, म्हणजे हे तुमचं उत्तर आहे ऑप्शन सी. त्याच्यानंतर हा एकदम सोपा प्रश्न आहे. बघा प्रश्न 26 एकदम सोपा आहे. काय आहे? तुम्हाला माहिती है पियाजे के अनुसार बच्चों को चिंतन वयस्कों से किस प्रकार गुणात्मक रूप से भिन्न होता है, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर प्रश्न 27 बघा, एक बच्चा कैंची से कागज को एक निश्चित आकार में काट रहा है, वो किस कौशल्य का उपयोग करता है? तर तुम्हाला माहिती आहे सूक्ष्मगाम कौशल्यांचा विकास होत आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 28 बघा, प्रश्न 28 अभिकथन काय म्हटलंय बघा, अभिकथन काळजीपूर्वक समजून घेऊ. प्रश्न 28 अभिकथन. अभिकथन वृद्धी एक गुणात्मक प्रक्रिया आहे. आता वृद्धी गुणात्मक आहे का? केवळ अजिबात नाही. पहिला ऑप्शन अभिकथन बाहेर झालं. कारण वृद्धि एक निश्चित आयु के बाद रुक जाती है, बरोबर है, जबकि विकास जन्म से लेकर मृत्यू तक चलने वाली निरंतर प्रक्रिया, म्हणजे आर बरोबर आहे, पण तुमचं ये चुकीचं दिलेलं आहे. मग उत्तर पण तसंच द्यावं लागेल. ऑप्शन डी मध्ये ये गलत आहे, लेकिन आर सही आहे. ऑप्शन डी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. कळालं? त्याच्यानंतर हे दोन प्रश्न मी तुमच्यासाठी देतो. काय करतो? हे दोन प्रश्न मी तुमच्यासाठी देतो, जेणेकरून तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये याची उत्तरं द्या. बघा हा पहिला प्रश्न हा तुमच्यासाठी, वाचून घ्या प्रश्न. हे दोन प्रश्न तुमच्यासाठी. आता हा एक 29 आणि 30 हे दोन प्रश्न तुमच्यासाठी असतील. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. बघा ज्या वाचून घ्यायचा. त्याच्यानंतर हा एक प्रश्न, हा 30, हा तुमच्यासाठी असेल. हा तर सोपा आहे. हे दोन प्रश्न मी तुमच्यासाठी व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये याची उत्तर द्यायचे. बघा पहिला आणि दुसरा हा प्रश्न तुमच्यासाठी. त्यानंतर बघा ज्या विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा बॅच जॉईन केली नसेल, खूप कमी फी मध्ये आपल्याकडे बॅच त्यामुळे काय करा, लवकरात लवकर बॅच जॉईन करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा. काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर संपर्क करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. चालेल. गुड नाईट सगळ्यांना. अभ्यास अशाच पद्धतीने कंटिन्यू ठेवा.